हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या मंगळवार 16 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये कान्हा आणि सखीने सरकारच्या घरात एंट्री घेतली आहे. सरकारच्या घरात वाजत गाजत नाचत गात कान्हा आणि सखी सरकारच्या घरात पोहोचले आणि सरकारला ठणकावून सांगितलं की सखी या घरची वारस आहे आणि सरकार तिला घराबाहेर काढू शकत नाही. त्यामुळे सरकारला खूप राग आला. सरकार म्हणाली, नाही येऊ देणार. कान्हा ओरडला, तुझ्या बापाचं राज्य आहे का? सरकारने चक्क कान्हावर हात उगारला, त्याच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न केला. पण सखीने सरकारचा हात पकडला आणि तिला ठणकावून सांगितलं, कबीर माझा नवरा आहे आणि त्याच्यावर हात उचलण्याची हिंमत करायची नाही. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं? आणि मग सरकारने डायरेक्ट बंदूक का बाहेर काढली? ती कान्हा आणि सखीचा जीव तर घेणार नाही ना? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकारच्या बंगल्याबाहेर काही ढोल ताशा पथकवाले लोक आलेले असतात. मुली लेझिम खेळत असतात, ढोलवाले ढोल वाजवत असतात आणि सरकार सोडून घरातले सगळे नंदा, गौतम, वेदू, परशुराम, मीनाक्षी सगळे बाहेर हा तमाशा पाहत असतात. त्यांनाही कळत नाही की नेमकं हे काय चाललंय. आणि हा ढोल ताशाचा लेझिमचा एवढा मोठा आवाज असतो की सरकार जी निवांत तिच्या रूममध्ये झोपलेली असते तिची झोप मोड होते. सरकार झोपेतून जागी होते आणि कानांवर हात ठेवून म्हणते, कोण हे? कुणाची एवढी हिंमत? माझ्या घराबाहेर कुणी लग्नाची वरात काढली आहे? आता मी त्यांना सोडणार नाही. असा विचार करून सरकार ही रागारागाने घराबाहेर येते आणि हे सगळं पाहून तिला मोठा धक्काच बसतो. मीनाक्षी, परशुराम घाबरतात तर गौतम मात्र खुश होतो. गौतमला माहीत असतं हे नक्कीच सखी आणि कान्हाचं काम आहे आणि या सगळ्या लोकांचं काम सुरूच असतं. ढोल वाजवणं, ताशा वाजवणं, त्यानंतर लेझिम खेळणं आणि सरकार जोरात ओरडते, स्टॉप इट, बंद करा हे सगळं. पण ही लोकं काही ऐकत नाही. त्यांचं नाचणं गाणं सुरूच असतं. सरकारला खूप राग येतो आणि सरकार या ढोल वाजवणाऱ्या माणसाला म्हणते, बंद कर. पण हा ढोल वाजवणारा काही शांत होत नाही आणि मग सरकार रागारागाने त्याच्या हातातली काठी घेते आणि म्हणते, सांगितलेलं कळत नाही का? कोणाची एवढी हिंमत? माझ्या घराबाहेर वरात काढली आहे. आता तुमच्या सगळ्यांची वरात मी कशी काढते पाहाच. आणि मग तेवढ्यात सखीचा आवाज येतो, सरकार, वरात आमची नाही तर तुमची निघणार आहे. आणि सरकार मागे वळून पाहते तर चक्क तेथे एक डोली येते. काही माणसं एक डोली घेऊन येतात आणि ही डोली खाली उतरवतात. आता या डोलीत नेमकं कोण आहे? हाच प्रश्न सरकार, मीनाक्षी, वेदू, गौतम या सगळ्यांना पडतो. आणि तेवढ्यात या डोलीच्या बाहेर सखी डोकावते. सखीचा ओव्हरऑल लुक वेगळाच असतो. डोक्यावर फेटा, डोळ्यावर चष्मा, नाकात नथ आणि अतिशय सुंदर साडी नेसून ती आलेली असते आणि सरकारकडे पाहून आपला चष्मा खाली करते. सरकारला जबर धक्काच बसतो. गौतम, वेदू खूप खुश होतात आणि मग सखी या डोलीच्या बाहेर येते आणि सरकार समोर येऊन उभी राहते. सरकार तिच्याकडे एकटक पाहतच राहते आणि सखी म्हणते, सरकार, मी आलीये, कामत घराण्याची खरी वारस. सरकार नाही, बेबी सरकार. सखीचा हा स्वॅग पाहून नंदा, गौतम, वेदू खूप खुश होतात. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहत असते आणि मग सखी आपला वेगळाच तोरा दाखवते आणि सरकारला म्हणते, सरकार, आता आलीये बेबी सरकार. हे सरकार पाडायला, बेबी सरकार स्थापन करायला आणि सगळ्यांना आपला हिसका दाखवायला. असं म्हणून सखी चक्क डान्सची स्टेप करून दाखवते. सरकारला वाटतं, हा काय तमाशा करती ही. आणि मग तेवढ्यात ग साजनी हे गाणं सुरू होतं आणि सखी सगळ्यांसमोर डान्स करत असते. सरकारला वाटतं, जाऊ द्या, फुकटचा तमाशा आहे, पाहून घेऊया. पण परशुराम, मीनाक्षी, गौतम खुश होतात. त्यांना असं वाटतं की सखी आज काहीतरी चमत्कार करणारे, सरकारची ठासणारे. आणि मग सखी सरकारसमोर डान्स करत असते आणि मग त्यानंतर सरकारला जोरात धक्का देते आणि सरकारच्या मागे जाते. त्यामुळे सरकारला खूप राग येतो. मीनाक्षी आणि परशुराम खुश होतात. मग सखी चक्क नंदाला पुढे घेते आणि नंदाचा हात पकडून तिच्याबरोबर फुगडी खेळत असते. नंदा आणि सखी फुगडी खेळत असतात. नंदा खूप घाबरते तर गौतम जोरात शिट्टी वाजवतो. मीनाक्षी, परशुराम, वेदू सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत असतो आणि सखी मनसोक्त नाचत असते, डान्स करत असते. सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते.
हिचा तमाशा एकदा संपू दे, मग मी हिचा तमाशा करते, असा विचार सरकारच्या मनात असतो. पण सखी आज मनात काय विचार करून आली आहे हे सरकारला माहीत नसतं. गौतम खूप खुश होतो आणि मग सखी मनसोक्त नाचून नाचून थकते आणि म्हणते, अरे थांबा रे. मग हे ढोल ताशावाले थांबतात आणि सखी ही सरकारला म्हणते, सरकार, या घराण्याची खरी वारस राघव कामत आणि तेजस्विनी कामतची मुलगी, या बंगल्याची खरी मालकीन सखी आलीये. स्वागत नाही करणार का? सरकार तिच्याकडे रागारागाने पाहत असते. सखी म्हणते, मला माहितीये सरकार, तुमचं मन एवढं मोठं नाहीये, त्यामुळे तुम्ही काही माझं स्वागत करणार नाही. त्यामुळे मीच माझ्या स्वागतासाठी या सगळ्या लोकांना इथे आणलंय. कसं वाटलं मग? हिला डाला ना? सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते. सखी म्हणते, एवढ्या दिवस मी म्हटलं जाऊ दे, सरकारला भीक हवी आहे, देऊन टाकते. माझ्या पैशानं मजा करायची आहे, करू देते. माझ्या बंगल्यात राहायचंय, राहू देते. माझ्या वडिलांचा बिझनेस चालवायचा आहे, चालू देते. पण आता नाही, आता खूप बिल वाढलंय. आता या बंगल्याची मालकीन मी, या प्रॉपर्टीची मालकीन मी, या कामत एम्पायरची मालकीन मी. कारण हे सगळं माझ्या बाबांनी त्यांच्या कष्टाने कमवलंय, यावर तुमचा काहीच हक्क नाहीये. सरकार सखीकडे रागारागाने पाहत असते. सखी आज मनातलं सगळं बोलून टाकते आणि म्हणते, सरकार, तुम्हाला असंच वाटत असेल ना, ही सखी एकटी आहे, माझं काय बिघडवणार? पण ही सखी आज एकटी नाहीये, कारण हे सरकार पाडायला आणि बेबी सरकार स्थापन करायला मी माझा सपोर्ट मागून नाही घेऊन आले, तर माझा सपोर्ट आज माझ्या बरोबर आणलाय. असं म्हणून सखी जोरात शिट्टी वाजवते आणि त्याच वेळेस एंट्री होते आपल्या हिरोची. सखी म्हणते, अजून पिक्चर बाकी आहे, कारण हिरोची एंट्री बाकी आहे, ये रे. आणि तेवढ्यात आपला हिरो कान्हा बुलेट चालवत येतो. त्याच्या मागे किरण हा चक्क छत्री घेऊन उभा असतो. सरकारला जबर धक्काच बसतो आणि कान्हा हा बुलेटवरून एकदम रॉयल एंट्री करतो. बुलेट जागेवर थांबवतो आणि मग किरण आणि कान्हा दोघे डान्स करू लागतात. सगळ्यांना खूप आनंद होतो. सरकार कान्हाकडे रागारागाने पाहत असते. मग किरण खाली उतरतो, कान्हा गाडी पार्क करतो आणि खाली उतरून सखीजवळ येऊन उभा राहतो आणि सखी त्याच्या खांद्यावर हात ठेवते आणि म्हणते, कसं आहे ना सरकार, शेवटी नवरा बायको एकमेकांपासून किती दिवस दूर राहणार, त्यामुळे आम्ही दोघे आता एकत्र आलोय आणि आम्ही एकत्रच राहणार बरं का. तुम्हाला आमचं प्रेम पाहावंच लागेल. सखी कान्हाच्या खूप जवळ येते आणि कान्हा म्हणतो, सरकार, आता मी माझ्या बायकोपासून जास्त दिवस दूर राहू शकत नाही, त्यामुळे मी सुद्धा माझ्या बायकोबरोबर आलोय. असं म्हणून कान्हा चक्क सखीच्या गालावर पप्पी देतो. त्यामुळे सखीला मोठा धक्का बसतो, पण सरकारसमोर ती काही दाखवत नाही. सगळेजण लाजतात. सरकार चिडून म्हणते, तुमचा हा जो रोमांस आहे ना, तुमच्या घरी जाऊन करायचा, माझ्या येथे नाही. तुम्ही आता हे जे वरात आणली आहे ना, मी सुद्धा पोलिसांची फौज येथे मागून घेईल आणि तुम्हाला दोघांना धक्के मारून हाकलून लावेल. हे माझं एम्पायर आहे, हे सरकारचा बंगला आहे, ही माझी प्रॉपर्टी आहे, निघा आत्ताच्या आत्ता इथून. पण सखी आणि कान्हाला काही फरक पडत नाही आणि सखी म्हणते, सरकार, एवढा गाजावाजा करून मी येथून जाण्यासाठी नाही आली आहे, तर येथे राहण्यासाठी आली आहे. कान्हा म्हणतो, आता माझी बायको जेथे मी तेथे, मी सुद्धा येथे राहण्यासाठीच आलोय. सरकारला आश्चर्याचा धक्काच बसतो. कान्हा आणि सखी एकमेकांचा हात हातात घेतात आणि म्हणतात, चला घरामध्ये. सरकार चिडून म्हणते, ही माझी प्रॉपर्टी आहे, हे कामत एम्पायर माझ्या नावावर आहे, त्यामुळे तू या घरात येऊ शकत नाही. गेट आउट, निघ आत्ताच्या आत्ता इथून. कान्हा म्हणतो, कसं आहे ना सरकार, आता आम्ही दोघे एकत्र आलो आहोत आणि तुम्ही आम्हाला घराबाहेर काढू शकत नाही. सरकार ओढून म्हणते, मी सरकार आहे, मी काही पण करू शकते. तर कान्हा चिडून म्हणतो, तुमच्या काय बापाचं राज्य आहे का? हे ऐकून सरकारच्या तळपायाची आग मस्तकात जाते. कान्हाने चक्क माझा बाप काढला आणि सरकार कान्हावर जोरात हात उचलते, त्याच्या थोबाडीत मारण्याचा प्रयत्न करते. पण तेवढ्यात सखी सरकारचा हात पकडते. सरकारला जबर धक्काच बसतो. सगळे खूप घाबरतात. सखीला आठवतं की असंच एकदा कान्हा हा समोर आला होता आणि सरकारला तिच्या थोबाडीत नव्हती मारू दिली. सखी म्हणते, आता कबीर माझा नवरा आहे आणि त्याच्यावर हात उचललेला मी सहन करणार नाही. असं म्हणून सखी सरकारचा हात झटकून देते आणि म्हणते, तुम्हाला माझी आणि कान्हाची भाषा कळत नाही ना, आता तुम्हाला कायद्याची भाषा ऐकवते. असं म्हणून सखी जोरात आवाज देते, चला या लवकर. आणि मग चक्क ॲडव्होकेट सुवर्णा देसाई आणि ॲडव्होकेट दुर्वे तेथे येतात. सरकार चिडून म्हणते,
नॉट अगेन. अशा वकिलाला तू पुन्हा पुन्हा का बोलवतेस, जिला फक्त हरण्याची सवय आहे, जिला फक्त अपमान करून घ्यायला आवडतो. आणि मी सुद्धा कंटाळली आहे तिचा अपमान करून करून. सखी म्हणते, सरकार ऐकून तरी घ्या, आज तिला काहीतरी वेगळं बोलायचं आहे. आणि मग सुवर्णा ही सरकारला ठणकावून सांगते, सरकार, जरी तुम्ही या प्रॉपर्टीच्या मालकी नसल्या, ही प्रॉपर्टी तुमच्या नावावर असली तरी सुद्धा सखी या सगळ्या प्रॉपर्टीची वारस आहे. तुमच्यानंतर हे सगळं तिलाच मिळणार. त्यामुळे तुम्ही तिला हक्क देऊ नका, तिला प्रेम देऊ नका, पण या घरातून निघून जाण्याचा किंवा या घरातून काढून देण्याचा हक्क तुम्हाला नाहीये. सखी या घरातच राहणार. सरकार चिडून म्हणते, मी नाही मानत, मी कोर्टात केस करेल. तर ॲडव्होकेट दुर्वे म्हणतो, सरकार, तुम्हाला हे ऐकावंच लागेल, कारण कोर्टात केस करून सुद्धा काही फायदा नाहीये. तुम्ही कोर्टात जरी गेला तरी सुद्धा हाच निकाल लागणार. याआधी सुद्धा 2 केसेस आल्या होत्या, 2021, 2023, पण हाच निकाल लागला की तुम्हाला तुमच्या वारसाला घरात ठेवावंच लागेल. तुम्ही त्याला घराबाहेर नाही काढू शकत, कारण ही संपत्ती तुम्ही स्वतः नाही कमवली आहे, तर ही संपत्ती तुमच्या नवऱ्याची आहे आणि तुम्हाला ती वारसा हक्काने मिळाली आहे. त्यामुळे तुम्ही सखीला घराबाहेर नाही काढू शकत. सरकारची बोलतीच बंद होते. सखी म्हणते, ऐकलं का सरकार? आणि जरी तुम्हाला हौस असेल, तुमचा पैसा, तुमचा वेळ तुम्हाला वाया घालवायचा असेल ना, तर तुम्ही घालू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तसाही तो माझ्या बाबांनीच कमवलेला पैसा आहे आणि मला मान्य आहे की 12 वर्ष तुम्ही तो जपला आहे, वाढवला आहे, पण शेवटी भीक ती भीकच. मी तुम्हाला भीक म्हणून तेवढं करू देईल. सरकारला खूप राग येतो. सरकार चिडून म्हणते, दिस इज द लिमिट. हे अति होत आहे. तू कायद्याच्या बळावर या घरात येण्याचा प्रयत्न करतेय, पण मी तुला या घरात जास्त दिवस टिकू देणार नाहीये. कोर्ट नाही तर नाही, मी मीडिया ट्रायल करेल. तशी पण तुझी इमेज ही अख्ख्या जगात घाणेरडी झालीये, अजून घाणेरडी होईल. तर सखी म्हणते, माझी इमेज? थांबा थोड्या वेळ. कान्हा म्हणतो, इमेज तुम्ही खराब केली आहे ना, आता तुम्हीच सुधारणार. असं म्हणून कान्हा जोरात शिट्टी वाजवतो आणि तेवढ्यात जे पत्रकार ड्रग्ज केसच्या वेळेस आले होते ना, ते सगळे पत्रकार परत येतात. सरकारला जबर धक्काच बसतो आणि पत्रकारांना पाहून कान्हा आणि सखीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन लगेच बदलतात. सखी चष्मा काढून टाकते आणि सरकारसमोर हात जोडून रडण्याचं नाटक करते. सगळे पत्रकार शूटिंग करत असतात, व्हिडिओ काढत असतात. कान्हा सुद्धा रडवेला चेहरा करतो. सरकारला जबर धक्काच बसतो. सखी म्हणते, आई, तुझ्यासारखी आई जर सगळ्या जगात सगळ्यांना भेटली ना, तर सगळ्या जगातील मुलं कधीच वाईट मार्गाला लागणार नाही. किती चांगली आहेस तू. मी एवढं चुकीचं वागले, तुझ्याबरोबर उद्धटपणे बोलले, तरीसुद्धा तू मला या सगळ्या संकटातून बाहेर काढलं. मला माफ करून मला या घरात घ्यायला तयार झाली आहेस. सगळे रिपोर्टर हे पाहत असतात, व्हिडिओ शूटिंग करत असतात. सखी लगेच या रिपोर्टरसमोर हात जोडून म्हणते, पाहिलं का, याला म्हणतात आई. सरकार एक बिझनेस वुमनच नाही, तर आई म्हणून सुद्धा ग्रेट आहे. मी तिच्याशी इतकं वाईट वागले, पण आता मी निर्दोष सिद्ध झालीये, तर ती मला माफ करतीये. तिने स्वतः मला घरी बोलून घेतलं. किती आनंदाने स्वागत केलंय पहा माझं. हो की नाही सरकार? कान्हा सुद्धा रडत असतो. मीनाक्षी परशुराम हसत असतात. आणि मग एक रिपोर्टर विचारतो, सरकार, यावर तुमचं काय म्हणणं आहे? सरकारचा नाईलाज होतो आणि सरकार म्हणते, आता सखी सुधारलीये, माफी मागतीये, तर मी तिला घरात घेणारच ना. शेवटी माझी मुलगी आहे ती, तिला मी माझ्यापासून नाही दूर ठेवू शकत. सखी म्हणते, पाहिलत का, पाहिलत, याला म्हणतात आई. आई अशीच असते आणि माझी आई तर खरंच ग्रेट आहे. आणि सरकार, बोलवताय ना घरामध्ये? सरकार तिच्याकडे रागारागाने पाहते. एक रिपोर्टर म्हणते, खरंच आई असावी तर सरकारसारखी. सरकार, तुम्ही या जगासाठी ना आदर्श आहात. आई असावी तर सरकारसारखी आणि मुलगी असावी तर सखीसारखी. सखीसुद्धा आपल्या आईला किती आदर देतीये. सरकारची बोलतीच बंद होते. सखी म्हणते, आई, येऊ ना आम्ही घरी? चला, आता आमच्या गृहप्रवेशाची वेळ झाली आहे. आम्ही आमच्या आईचा हाताला धरूनच घरामध्ये जाणार. कान्हा म्हणतो, हो ना, आणि आता मी सुद्धा माझ्या बायकोच्या साथीनेच घरात जाणार आहे. असं म्हणून कान्हा आणि सखी सरकारचा हात पकडतात. सरकार त्यांना घरात घेऊन जाते. सगळे रिपोर्टर निघून जातात आणि मग सरकार रागारागाने त्यांचा हात झटकून देते. कान्हा आणि सखी सरकारकडे पाहत असतात. सरकार चिडून म्हणते, खूप मोठा गेम खेळलात तुम्ही, पण तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही माझ्या नाकावर टिच्चून या घरात याल आणि मी सहन करेल. फक्त 2 दिवस, 2 दिवसांच्या आत तुम्हाला दोघांना धक्के मारून जर या घराच्या बाहेर नाही काढलं ना, तर मी सुद्धा सरकार नाव लावणार नाही. एवढं लक्षात ठेवायचं. असं म्हणून सरकार
या दोघांना बोट दाखवते, पण कान्हा आणि सखी काही घाबरत नाही आणि सरकार तनफन करत तेथून निघून जाते. सखी आणि कान्हा खूप खुश असतात. नंदासुद्धा त्यांच्या मागे मागे जाते. गौतम म्हणतो, मला माहीत होतं तुम्ही आज ना उद्या या घरात याल, पण या प्रकारे याल हे मला माहीत नव्हतं. खरंच खूप भारी वाटलं. मीनाक्षी आणि परशुराम म्हणतात, सखी तू या घरात परत आली आहे ना, त्याचा सगळ्यात जास्त आनंद आम्हाला होतोय. नाहीतर तू गेल्यापासून या सरकारने आमचे काय हाल केलेत ते तुला चांगलंच माहिती आहे. तर सखी म्हणते, काका काकू आता तुम्ही टेन्शन घेऊ नका. आता सगळं चांगलंच होणार आहे. आता मी आली आहे या घरात. तुमचे सगळे दुःख दूर होतील. सगळ्यांना खूप आनंद होतो. सखी म्हणते, काकू मला ओवाळणार नाहीये का? परशुराम म्हणतो, जा मीनाक्षी ताट घेऊन ये. मीनाक्षी ओवाळण्याचं ताट घेऊन येते. कान्हा आणि सखी दारात उभे राहतात. मीनाक्षी या दोघांना ओवाळते. कान्हा आणि सखी घरात गृहप्रवेश करतात. सगळ्यांना खूप आनंद होतो आणि मग कान्हा हा काहीतरी कामासाठी आपल्या रूममध्ये निघून जातो. तर गौतम सखीला म्हणतो, सखी तू कबीरला माफ केलंस, त्याला नवरा म्हणून स्वीकारलं, याचा मला खरंच खूप आनंद झाला आहे. चल जा तुझ्या खोलीत, तुझी रूम तुझी वाट पाहतीये. सखी हो म्हणते आणि आपल्या रूममध्ये निघून जाते. आणि इकडे सरकार रागारागाने तिच्या रूममध्ये येते. सरकारला हे सगळं सहन झालेलं नसतं आणि ती तोडफोड करू लागते. काचेचा फ्लॉवर पॉट फेकून देते, फोडून टाकते. मग त्यानंतर तिच्या खुर्चीसमोरचा टेबल फेकून देते. सगळी तोडफोड करत असते. सखीची एवढी हिंमत असं म्हणून आरडाओरडा करत असते, तोडफोड करत असते आणि मग रागारागाने चक्क तिची बंदूक बाहेर काढते. आज त्या सखीला जिवंत सोडायचं नाही असं म्हणून सरकार जाणार इतक्यात नंदा तिला थांबवते आणि म्हणते, काय करतेस तू हे? कोठे चाललीयेस? सरकार ओढून म्हणते, सोड मला. नंदा म्हणते, अगं येडीबिडी झालीस की काय? येड्यांची जत्रा मेली, काय करतीयेस? सरकार चिडून म्हणते, कालपर्यंत ज्या सखीची माझ्यासमोर नजर वर करून पाहण्याची हिंमत नव्हती, ती सखी आज मला डोळे दाखवतीये. माझ्या नाकावर टिचून त्या कबीरला या घरात घेऊन आली. आज मी तुला सोडणार नाहीये. आज मी तिचा जीव घेणार. या 6च्या 6 गोळ्या तिच्या डोक्यात मार टाकणार, तिला मारून टाकणार. तिला पण कळेल ही सरकार काय चीज आहे. सोड मला. तर नंदा तिला म्हणते, अगं शांत हो, शांत हो. काल तर मला खूप समजावून सांगत होती. तुझ्या काय त्या फिक्शनरीमध्ये धीर नावाचा शब्द आहे की नाही? मग तू थोडा धीर धर. असं म्हणून नंदाने सरकारचा हात पकडून ठेवलेला असतो, पण सरकार काय ऐकत नाही. सरकार स्वतःचा हात सोडवण्याचा प्रयत्न करत असते. सरकार ओढून म्हणते, सोड मला. तर नंदा तिच्यावर ओढून म्हणते, शांत बस, गप्पा बसायचं, एक शब्द सुद्धा बोलायचं नाही. अगं मनस्विनी, तुझा हा राग आहे ना, तो आत्ता दाखवू नकोस, कारण आजपर्यंत या रागाने भल्या भल्यांची राख केलीये. राग आणि राख म्हणजे समानार्थी शब्द, आणि तू तर काहीच नाहीये. असे भले भले राजे महाराजे सम्राट या रागापायी स्वतःचं अस्तित्व गमावून बसलीये. त्यांनी स्वतःला बर्बाद करून घेतलंय. ती तू चूक करू नकोस. शांत हो, शांत हो. सरकार ही शांत होते. नंदा तिच्या हातातून ही बंदूक काढून घेते आणि म्हणते, प्रत्येक अपमानाचा बदला त्याच वेळेस घ्यायचा नसतो, तर नंतरसाठी सुद्धा काही राखून ठेवायचं असतं. सरकार तिच्या खुर्चीवर बसते आणि म्हणते, मला कळतच नाहीये हे कसं शक्य आहे. त्या सखीची माझ्यासमोर बोलण्याची कधीच हिंमत नव्हती, पण आज तिने चक्क त्या कबीरची मदत घेतली. कबीरबरोबर ती या घरात परत आलीये आणि हे सगळं त्या कबीरनेच तिला पढवलंय. मला माहिती आहे. मला असं वाटत होतं सखी स्वाभिमानी आहे आणि ज्या कबीरने तिला फसवलं त्या कबीरची मदत ती कधीच घेणार नाही. पण सखी आणि कबीर एकत्र आले आहेत. हे कसं शक्य आहे? सखीने कबीरला खरंच आपला नवरा मानलाय का? जर असं झालं असेल ना, तर माझ्यासाठी खूप मोठी धोक्याची घंटा आहे. नाही 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 नाही, मी हे होऊ देऊ शकत नाही. सखी आणि कबीर एकत्र येऊ शकत नाही. मी त्या दोघांना एकत्र येऊ देऊ शकत नाही. जर ते दोघे एकत्र आले तर मग माझं काही खरं नाही. सगळं संपून जाईल, सगळं निस्तनाबूत होऊन जाईल, मी बर्बाद होऊन जाईन. खरंच सखी आणि कबीर एकत्र आले आहेत का? नंदा ही सरकारला समजावून सांगते. सखी आणि कबीर हे दोघे एकत्र आले आहेत आणि आता सखी ही एकटी नाहीये, तिच्याबरोबर कबीरची ताकद आहे. एक वेळेस तू त्या सखीला संपू शकते, पण सणाला नाही संपू शकत. कबीर आणि सखीला एकत्र आल्यावर नाही संपू शकत. एवढं लक्षात ठेव. सरकारला सुद्धा ही गोष्ट पटते. नंदा सरकारला समजावून सांगते, ही वेळ रागाने निर्णय घेण्याची नाहीये, तर शांतपणे सगळा सारासार विचार करण्याची आहे. तुला जर कबीर आणि सखीला संपवायचं असेल,
त्या दोघांना हरवायचं असेल तर तुझं डोकं शांत ठेवावं लागेल, शांत डोक्याने विचार करावा लागेल, तेव्हाच तू हे करू शकते. नाहीतर तू संपून जाशील, तू त्यांना नाही संपू शकत. सरकार चिडून म्हणते, हे नाही होऊ शकत. म्हणजे ही सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर आहे, हे माझं एम्पायर आहे, कामत एम्पायरची मालकीन मी आहे, या घराची मालकीन मी आहे. तरीसुद्धा माझ्या नाकावर टिचून ती सखी आणि तो कबीर या घरात राहायला आलेत. त्यांची एवढी हिंमत, आणि ते सुद्धा कायदेशीर मार्गाने. म्हणजे मी आता काहीच करू शकत नाही. त्या सखीने मीडियासमोर सुद्धा तिची इमेज सुधारून घेतली, सगळ्यांसमोर स्वतःला वाचवलंय तिने. आणि आता मी हे नाही होऊ देऊ शकत. मी त्या सखीला कोणत्याही परिस्थितीत या घराबाहेर काढणार. पण कसं काढणार? जोपर्यंत कबीर तिच्याबरोबर आहे, तिची हिंमत 10 पटीने वाढली आहे. ही नंदा तिला समजावून सांगते, तेच तर मी तुला सांगतेय, सखीची हिंमत 10 पटीने वाढली आहे. आणि जर सखीला बर्बाद करायचं असेल तर तुला संयम, धीर, काय तुम्हाला सांगत होती ना, ते ठेवावं लागेल. कारण त्यांच्यासमोर तू एकटी आहे आणि ते दोघे एकत्र आलेत. कबीरकडे पैसा आहे, प्रॉपर्टी आहे, वकिलांची फौज आहे, सत्ता आहे, सगळं आहे. तो तुझ्या बरोबरीचा आहे. आणि त्यात सखीत सुद्धा आता एक वेगळीच हिंमत आली आहे. त्यामुळे तू सखीला असं नाही हरू शकत. तुला सखीला हरवायचं असेल तर काहीतरी वेगळा विचार करावा लागेल. जो विचार आजपर्यंत मनस्विनीने कधीच केला नव्हता, असा काहीतरी विचार. सरकारला ही गोष्ट पटते. सरकार म्हणते, एकदम बरोबर बोलतेस तू. आजपर्यंत मी सखीला हरवलंय, कान्हाला हरवलंय, पण सणाला कधीच हरवलं नाहीये. ते दोघे वेगवेगळे असतात तेव्हा त्यांची ताकद कमी असते, पण ते दोघे आता एकत्र आले आहेत आणि त्याचा नमुना आज मला पाहायला मिळाला. हे सगळं माझं असताना ते माझ्या घरात आलेत. मला काहीही न जुमानता ती सखी तर मला भिकारी म्हणाली. या सगळ्या प्रॉपर्टीवरती वारसा हक्क दाखवतीये. आणि मला जर त्या दोघींना हरवायचं असेल ना, तर मला काहीतरी वेगळा विचार करावाच लागेल. त्याशिवाय मी त्यांना नाही हरू शकत. आता काय करायचं, हाच प्रश्न सरकारला पडतो. फ्रेंड्स, हा सीन खरंच खूप भारी आहे. सखी आणि कान्हाने जो स्वॅग दाखवलाय, त्यानंतर सरकारची पुरी जिरली आहे, सरकारची पुरी ठासली आहे, एवढं मात्र नक्की. नंदाला सुद्धा टेन्शन आलंय की मी तर अर्धी प्रॉपर्टी घ्यायला आले होते, पण आता सखीन कबीरच परत आले, मग माझ्या वाट्याला काही मिळतं की नाही. आणि इकडे कान्हा त्याच्या रूममध्ये येतो, म्हणजे सखीच्या रूममध्ये येतो. आणि या रूममध्ये आल्यानंतर त्याला खूप आनंद होतो. कान्हाला लगेच या रूममध्ये सखीबरोबर घालवलेले क्षण आठवतात. सखी आणि कान्हा जेव्हा सरकारच्या घरी राहायचे, तेव्हा ते दोघे एकत्र झोपायचे, एकत्र कसे भांडणं करायचे, किती मजा यायची त्यांना, हे सगळं कान्हाला आठवतं. कान्हा स्माईल करतो, खूप खुश होतो. आणि तेवढ्यात सखी रूममध्ये येते. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, या रूममध्ये आल्यावर मला खूप भारी वाटतंय. तुम्हाला आठवतंय ना, या रूममध्ये आपण किती मौज मजा करायचो, एकत्र राहायचो. पण तेवढ्यात सखी कान्हाच्या सणसणीत थोबाडीत मारते. कान्हाला जबर धक्काच बसतो. काल ही सखी माझ्या आईकडे, आजीकडे मला मागायला आली होती. कबीरची जबाबदारी माझी, आता कबीर माझा, आणि त्याच्या साथीने मी सगळं करणार. आणि आज आपण एवढं केलं, सरकारच्या नाकावर टिच्चून या घरात आलो, या रूममध्ये आलो, आणि सखीने माझ्या थोबाडीत मारली. यावर कान्हाचा विश्वासच बसत नाही. कान्हा सखीकडे पाहू लागतो आश्चर्याने. सखीच्या डोळ्यात मात्र सरकारविरुद्ध जेवढा राग नाहीये, तेवढा कान्हाविरुद्ध असतो. कान्हाला काही कळत नाही आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, आता तुम्हाला काय वाटतं, सखीने कान्हाच्या थोबाडीत का मारली आहे? तर याचं सोपं उत्तर म्हणजे, कान्हाने सगळ्यांसमोर सखीच्या गालावर जी पप्पी दिली होती, ती सखीला आवडलेली नाहीये. कारण सखीने कान्हाला या घरात आणलंय फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी, सरकारला हरवण्यासाठी. तिने अजूनही कान्हाला माफ केलेलं नाहीये. कान्हाने नाव बदलून जे तिच्याशी लग्न केलं, तिला फसवलं, आणि कान्हा जे कारण सांगतोय की मी फक्त पैशांसाठी हे सगळं केलं, त्यामुळे सखीचा कान्हावर अजूनही राग आहे. आणि त्यात कान्हाने तिच्या इच्छेशिवाय तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला, तिच्या गालावर पप्पी दिली. हे सरकारला, हे सखीला बिलकुल आवडलं नाहीये. त्यामुळे सखीने कान्हाच्या सणसणीत थोबाडीत मारली आहे. आणि मग सखीसुद्धा हेच सांगणार की कान्हा, मी तुझी मदत घेतीये, मी तुझ्याबरोबर या घरात आली आहे. सरकारला आपण असं दाखवतोय की मी तुला माझा नवरा म्हणून स्वीकार केलंय, पण याचा अर्थ असा होत नाही की तू माझा गैरफायदा उचलशील. माझ्या अंगाला हात लावायचा नाही, माझ्यापासून अंतर ठेवायचं, हेच कारण सखी देणार, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, लपंडाव मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आजचा एपिसोड पाहायला मजा आली.
खूप दिवसानंतर सखी आणि कान्हाने सरकारची जिरवली आहे. हे दोघे सरकारवर तोडीस तोड ठरलेत. सरकारची चांगलीच त्यांनी ठासली आहे. म्हणून आजचा एपिसोड पाहायला मजा आली. आजचा एपिसोड तर भारी होता, पण लपंडाव मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट त्या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी आणि कान्हानंतर चक्क जान्हवी आणि किरणसुद्धा घरी येतील. आता ते काय राहायला येणार नाही, त्यांच्या बॅगा घेऊन ते आलेले असतील. आणि मग सखी या तिघांना आपला पुढचा प्लॅन सांगणार की मी याच घरात राहून सरकारचा प्रत्येक डाव कसा हाणून पाडणार, सरकारचा प्रत्येक आदेश कसा धुडकवून लावणार, सरकारची कशी जिरवणार, हा आपला सगळा प्लॅन सखी चक्क या दोघांना या तिघांना सांगणार. आणि इकडे सरकारच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली असेल आणि सरकार नंदाचाच गळा दाबणार, तिचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल. आणि मग सरकार ही नंदाला सांगेल, आता मी काही तिला सोडणार नाहीये. सखीला असं वाटतंय की ती या घरात आली, तिने खूप मोठं युद्ध जिंकलं, पण आत्ता कुठे युद्धाला सुरुवात झालीये आणि मी त्या सखीला कायमचं संपवणार. या घरात येणं तिची सगळ्यात मोठी चूक होती, हे मी दाखवून देणार. म्हणजे सरकारने आपला प्लॅन बनवलाय, पण दुसरीकडे सखी ही मीनाक्षी, परशुराम आणि कान्हाला सांगेल, सरकार काही करण्याआधी मी सरकारचा गेम संपवणार आहे. आणि इकडे सरकारला खूप त्रास होऊ लागेल, सरकारला त्रास होईल. मग सखीने सरकारलाच तर विष दिलं नाहीये ना, किंवा या सगळ्या अपमानामुळे सरकारलाच तर हार्ट अटॅक आला नाहीये ना, कारण सरकार छातीला हात लावून आ आ करत असेल. मग नेमकं झालंय तरी काय, हे आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये कळेल. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा लपंडाव ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.